बुलढाणा जिल्ह्याचे दोन भाग पडतात, एक घाटाखालील, एक घाटावरील. घाटाखालील सध्या तापमान जे आहे ते जवळपास 44°C वरती गेलेलं आहे आणि या तापमानाचा फटका घाटाखालील असलेल्या फळबागांना बसतोय. मी सध्या एका संत्रा बागेमध्ये उभा आहे. आपण जर पाहिलं तर ही संत्रा बाग जी आहे ती अक्षरशः सुकून चाललेली आहे. 2 एकर शेतीचा हा पट्टा आहे. 2 एकर शेतामध्ये या शेतकऱ्यानं संत्रा लागवड केलेली आहे. वास्तविक पाहता यावेळेला आंबिया बहार असतो, मात्र तापमानाअभावी या संत्रा बागेला एकही संत्र्याची फळं लागलेली दिसत नाहीयेत. जी लागली होती ती अक्षरशः गळून पडलेली आहे. म्हणजे तापमान एवढं वाढलेलं आहे बुलढाणा जिल्ह्याचं की घाटावरील जर का विचार केला तर 42°, 43°C वरती तापमान गेलेलं आहे आणि घाटाखालचं तापमान जे आहे ते 44°C वरती गेलेलं आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो सध्या फळबागावरती या ठिकाणी बसलेला आहे. एकंदरीत पाहिलं तर संग्रामपूर तालुका हा आदिवासी बहुल भाग आहे. या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष हे नेहमी करता असतं आणि आता ह्या वेळेला उन्हाळ्यामध्ये तापमान वाढल्यामुळं ठिकठिकाणी पाण्याची टंचाई सुद्धा निर्माण झालेली आहे. फळबागा सुद्धा या ठिकाणी सुकून चाललेल्या आहेत. आता पुढील काही दिवसामध्ये पाऊस येईल, मात्र या फळबागांना म्हणजे फळं कशी लागतील असा सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कारण की सध्या फळबागा या सुकून चाललेल्या आहेत, तापमान वाढलेलं आहे आणि आता फळं कशी लागतील त्याचा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मोठं नुकसान जे आहे ते या शेतकऱ्यांचं तापमानामुळे झालेलं आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, संग्रामपूर, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.